दरवाढ असायलाच हवी, झालीच पाहिजे. आधी महागाई पाहता हे झालंच आहे, रिक्षाचं मेंटेनन्स आहे, सीएनजीचे रेट आहे. नमस्कार, मी मोना यंत्रे आणि आपण पाहताय सुदीप मिराज. आता 1 सप्टेंबर पासून जे मीटरचे दरवाढ आहेत रिक्षासाठी तर त्यांच्यामध्ये वाढ केली जाणार आहे. आपण बघतो की घरातून बाहेर येताना जाताना, कॉलेजला जायचं असेल, कामाला जायचं असेल, या प्रत्येक याच्यासाठी रिक्षा ही अतिशय महत्वाची असते आणि याच रिक्षाच्या आता भाडेवाढ करण्यात येणार आहे. आपल्याला सोबत काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता 1 सप्टेंबर पासून जी भाडेवाढ होणार आहे तर ती म्हणजे 5 रुपयांनी भाडेवाढ होते, तर ती समाधानकारक आहे. मॅडम, काय झालंय, रिक्षाचे पार्काचे भाव वाढलेत. सीएनजी भेटत नाही. 3-4 किलोमीटर सीएनजीच्या लाईनला उभं राहायला लागतं. ट्रॉफिक पण खूप वाढले. पण मग आता जे वाढलेली पैसे आहेत ते 5 रुपयांनी बरोबर आहे की आणखी बरोबर आहे. 5 रुपयांनी बरोबर आहे. आता हे झाल्यावर तुम्हाला जवळपास 6 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे पेपर भरण्यासाठी. तोपर्यंत तुम्हाला कार्ड वापरावं लागणार आहे. तर हे कार्ड दाखवताना वाद घातले जातात का? हा मॅडम, नाही तेच बरोबर. हा, कार्ड दाखले आता समोर म्हणतं नाही, हे काय करायचं, त्यापेक्षा मीटर वाढवलेलं परवडते. शेवटची भाडेवाढ जी आहे तर मीटरची तर 2005 मध्ये झालेली होती, तेव्हा साधारण 91 किलो असा सीएनजीचा दर होता पर किलो, आणि त्यानंतर आता 2026 मध्ये जवळपास 96 रुपये किलो आहे. 96 रुपये किलो झालेला आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना सुद्धा जे हे आहे सीएनजी दर वाढल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा दर वाढलेला आहे. काय सांगणार की आता दरवाढ झालेली आहे ती समाधानकारक आहे का, आणि कशा पद्धतीने खर्च होतो किंवा बाकीच्या गोष्टींच्या किमती वाढल्या की आपले भाडेवाढ सुद्धा होणं किती गरजेचं आहे? अगदी बरोबर आहे. भाडेवाढ तर तितकीच महत्वाची आहे आमच्यासाठी, रिक्षा चालकांसाठी. परंतु आमचा एक अनेक वर्षापासून एक प्रश्न आहे, तो निगडीत होत नाही किंवा गव्हर्नमेंट किंवा पुणे आरटीओ परिवहन मंत्र्याकडून सुटत नाही. अनेकदा निवेदनं दिली, परंतु आतापर्यंतचा कुठलाही फायदा रिक्षा चालकात झालेला नाही. कल्याणकारी मंडळाबाबत सांगायचं म्हटलं तर स्थापन तर झालंय, सुरुवात झाली, लोक नोंदणी करतायत, परंतु त्याच्याबद्दलही खूप दिरंगाईने काम सुरू आहे. दुसरी गोष्ट, मीटर दरवाढ ही सीएनजीची दरवाढ आहे. पुणे शहरामध्ये आपण पाहताय की ही खूपच उच्चंक अशा दराला गगनाला भिडली आहे. त्यामुळे मीटर दरवाढी झालीच पाहिजे. परंतु आमचं एक सांगणं आहे की ऑनलाईन जे ऍप्लिकेशनवरती लोक काम करतात, ओला उबर असेल, रॅपिडो असेल, भारत टॅक्सी येते या नावाने प्रामुख्याने, तर त्या ऍप्लिकेशनवरती हे ठरलेले दर, वाढलेले दर ते प्रामुख्याने दाखवलेच पाहिजेत. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालक यांचे संबंध मैत्रीपूर्वक राहतील. आज आपण पाहताय संपूर्ण पुणे शहरामध्ये मीटर मोहीम हाती घेतलेली आहे. याचं कारणच ते आहे की हे ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत ते त्यांचे दरपत्रक कमी दर दाखवत आहेत. त्याच्यामध्ये ग्राहक वर्गामध्ये असंतोष आहे. तर प्रामुख्याने मागणी आहे की हे दर मीटरचे दर वाढलेले आहेत ते आम्हाला त्या प्रामुख्याने ॲपवरती दिसायला हवे. नक्की. आता हे मीटरचे दर वाढलेले आहेत, मीटर बसवण्यासाठी साधारण किती खर्च येतो? मीटरचं मॅडम पूर्ण घ्यायचं का आपलं कंपनीकडूनच येते. पण खर्च किती येतो मीटर बसवण्यासाठी? 3,500. 3,500. आता जोपर्यंत मीटर आपण बसत नाही तोपर्यंत ग्राहक म्हणजे प्रवासी येतो ते प्रवाशांकडून काही वाद घातले जातात आणि त्यांना कसं समजावतं? प्रत्येक रिक्षाला असते मॅडम. नाही, आता जे दरवाढ झालेली आहे म्हणजे 5 रुपयांनी वाढवून आलेलं आहे 1 सप्टेंबर पासून लागू होणार, तोपर्यंत तुम्हाला ते कार्ड दिलं जाणार. कार्ड नुसार तुम्ही प्रवाशांना सांगणार. पण जोपर्यंत मीटर बदलत नाही तोपर्यंत प्रवाशांकडून बरेच प्रश्न उपस्थित केले जातात. तर त्याला कसं तुम्ही हे करता? जे ऑनलाईन कंपनी आहेत मॅडम, जास्त करून ऑनलाईन लोक बुक करतात. तर त्याच्यावरती जेव्हा रेट वाढ झालेली आहे तेव्हापासून ते ॲपवरती दाखवायला पाहिजे. त्याच्यामुळे रिक्षावाले, कॅबवाले, प्रवासी यांच्यामध्ये कुठलीही तक्रार होणार नाही. नक्की. म्हणजे आता फक्त आरटीओ कडनं जे दर वाढवलेले आहे त्या ऍपमध्ये वाढलेले नाही. नाही. मागील 3 वर्ष झालं जे दरवाढ आहे आम्हाला 17 आणि 25 रुपये. पहिल्या 3 किलोमीटरला 25 रुपये, दुसऱ्या सेकंड किलोमीटरला 17 रुपये. हीच दरवाढ आतापर्यंत आम्हाला रिक्षा चालकाला मिळत नाही. अनेकदा आंदोलन केली, निवेदन दिले, परंतु आतापर्यंत त्याचा फायदा नाही. त्यामुळे प्रामुख्याने मागणी आहे, दरवाढ असायलाच हवी, झालीच पाहिजे. आधी महागाई पाहता हे झालंच आहे, रिक्षाचं मेंटेनन्स आहे, सीएनजीचे रेट आहेत. फक्त मागणी एकच आहे की ते रेट आम्हाला ऍप्लिकेशनवरती दिसायला हवेत. याची काळजी सरकारने, परिवहन मंत्र्यांनी घेतली पाहिजे. ते मीटरचे दर वाढलेले आहेत, पण बाकीचा इतर मेंटेनन्सचा खर्च जो आहे तर तो सुद्धा खूप असतो. म्हणजे
काय काय खर्च असतो यामध्ये मेंटेनन्सचा, त्याबाबत काही सांगतो? नमस्कार, मी दिलीप लोळगे, पुणे शहर काँग्रेस संघटनेचा अध्यक्ष. माझं असं म्हणणं आहे, रिक्षा चालक हा पिढ्यानपिढी न शिकलेला माणूसच करत असतो, त्यांना दुसरा व्यवसाय नाही. आज कुठली रिक्षा घ्यायची म्हणले तर बँक सुद्धा त्याला लोन लवकर देत नाही. दुसरी गोष्ट, आज तुम्ही कुठल्या फिटरकडे जा, स्पेअर पार्टवाल्याकडे जा, ते महाग झालेले आहेत. त्याप्रमाणे रिक्षावाला फक्त दिवसातून 700 रुपये धंदा करतो, त्यातले 250 रुपये शीट जातो, 50 रुपये त्याचा खर्च. गॅसचे 200 रुपये म्हणजे त्यांनी काय 200-300 रुपये घेऊन घरी जायचं का? एवढं करून पोलिसांचा त्रास, तर बँकेचा त्या पाठीमागं लफडा लागलेला असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आज पूर्वी आम्ही 700 रुपयाने आम्ही CNG टाकी पासिंग करायचो, आज म्हणजे 3500 रुपये सांगतात. पासिंगची फी आज 1200 रुपये. 1200 रुपये वाढलेले दर आहे. वाढलेले दर, त्याप्रमाणे आमचा धंदा नाहीये. म्हणजे पुढे आम्ही काय करायचं, आमच्या मुलाबाळांना कसं जागवायचं? आणि त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये त्याच्या रिक्षा चालवायला कोणी मुले भजवत नाही. आणि दुसरी नक्की आता हे जे दर आहेत तर ते 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबर पर्यंत आपल्याला जे जुने दर आहेत त्याप्रमाणे रिक्षा चालकांकडून आपल्याला ते भाडं द्यायचं. पण 1 सप्टेंबर नंतर वाढलेले दर म्हणजे पहिला जे किलोमीटर असेल ते त्याला 30 रुपयापासूनच आता सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर पर किलोमीटर 30 रुपये अशा प्रकारे असणार आहे. मात्र असं जरी असेल तरी सुद्धा आपण बघितलं की जे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आहेत तर या ऍप्लिकेशन्सवर अजूनही जी भाडेवाढ आहे तर ती झालेली नाहीये. 2000 म्हणजे काही बऱ्याच वर्षांपासून जी भाडे जे आहे तर ते तेवढंच दाखवतात. साधारण 25 रुपयापासून जे सुरू असलेलं आहे तर तेवढंच आता पण दाखवतात. जी काही वाढ झालेली आहे तर ती याच्यामध्ये म्हणजे ऑनलाईन ऍप जे असतात उबर तर त्याच्यावर अपडेट झाली पाहिजे. त्यामुळे ते पण लवकरात लवकर अपडेट व्हावं